तर सगळ्यांचे अभिनंदन, आभार। या शाळेमध्ये मी एक असा संकल्प केलेला आहे की मुलांनी इंग्रजी शिकावं, कारण या तंत्रज्ञान युगामध्ये इंग्रजी शिवाय पर्याय नाही। मग हा क्लू शोधून काढला मी तांबे सर, म्हणून हा क्लू शोधून काढला, कारण आपल्या शाळेतून 7वी मधून मूळ दुसऱ्या हायस्कूलला जाताना इंग्रजी बोलतच गेलं पाहिजे, हा माझा संकल्प आहे। आणि ही आपली मुलं मला चांगली साथ देत आहेत। हे माझे स्टुडंट इथे पण माझ्या समोर बसलेले आहेत। मी त्यांना इंग्रजी बोलायला, लिहायला आणि वाचायला शिकतो। हा माझा विषय सेपरेट आहे। त्यांच्या शाळेच्या विषयासाठी मी त्यांना बोलत नाही। शाळा सांभाळून तुम्ही ह्या माझ्या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे, समजलं की नाही? कारण ह्याच शाळेत, प्राथमिक शाळेत शिकून मोदी आज पंतप्रधान झालेले आहेत। याच शाळेत शिकून सुधांची शुक्ला अंतराळात गेलेला आहे। प्राथमिक शाळेचं खूप महत्त्व आहे, पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन केलं पाहिजे, तरच आपल्याला महत्त्व येईल। एवढं प्राथमिक शाळेचं महत्त्व आहे। आणि प्राथमिक शाळेत शिकूनच एखादा डॉक्टर होतो, एखादा इंजिनियर होतो। ज्या तुम्हाला गोष्टी पुढे करायच्या आहेत, पण तुम्हाला प्राथमिक शाळेत पहिलं शिकायचं आहे। या आपलं फाउंडेशन आहे, हा आपला पाया आहे। आणि हा पाया जर मजबूत असेल तर तुम्ही पुढचं शिक्षण करून देता। या शाळेसाठी बाळाप्पा सोनाप्पा ब्रह्मदंडे, मोतीराम सोनाप्पा ब्रह्मदंडे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। आणि त्यांच्या या शाळेत तुरा ठेवण्याचं काम हे कुबल सर करत आहे। आणि ह्यांच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतोय आणि आम्हाला उत्साह आलेला आहे। आणि खरोखरच तांबे सर, खरोखरच आमची शिरवणे शाळेत शाळा नंबर 1 आहे आणि आम्ही ती 1 नंबरला ठेवू अशी मला शाश्वती आहे। म्हणून मी माझ्या मुलाला सांगतो, आम्हाला काय झालं, आम्ही मागे काय राहिलो, तर आम्हाला मार्गदर्शन कोणी केलं नाही। डॉक्टर व्हायला काय करायला पाहिजे, शिक्षक व्हायला काय करायला पाहिजे, इंजिनियर व्हायला काय करायला पाहिजे, हे आम्हाला कोणी शिकवलं। मी शाळेत जातो, घरी गेलो, वडील काय शाळेतून घरी गेल्यानंतर आई वडील त्यांना पण मार्गदर्शन नव्हतं ना। माझा मुलगा इंजिनियर करायचा असेल तर त्याला किती शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे आम्हाला मार्गदर्शन। पण आता मी माझ्या स्टुडंटना नेहमी सांगतो, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर एवढं शिकलं पाहिजे, इंजिनियर व्हायचं असेल तर एवढं शिकलं पाहिजे। आणि इंग्रजी जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही, हे माझ्या मुलांना मी सांगतो। दर महिन्याला माझा एक कोर्स असतो। दर महिन्याच्या एंडला माझा कोर्स नेहमी इथे असतो। त्याच्यात फक्त मी इंग्लिश लिहिणे, वाचणे आणि बोलणे हेच मी त्यांना शिकवतो। याच्याशिवाय मी त्यांना काही शिकवत नाही। त्यांचं जे इतर विषय आहेत त्या विषयाच्या मी आड कधी आलेलो नाही आणि येणारही नाही। त्यांना फक्त सांगितलेलं आहे, माझ्या विषयाचं फक्त तुम्ही वाचन, बोलणं आणि लिहिणं हे सगळं करायचं, असं चांगलं मार्गदर्शन मी ते आता मुलांना घडवत आहे, समजलं की नाही? आणि माझा हा संकल्प आहे आणि तो संकल्प मी कुबल सरांच्या मार्फत पूर्ण करणार अशी मला शाश्वती आहे। धन्यवाद।